नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. अहो, ऐकलं का? अमक्या अमक्यांची मुलगी काल पळून गेली. काय सांगता? पळून गेली? अहो, तिचं लक्षणच काही ठीक नव्हतं. सारखा मी बघत होतो, कोणतरी यायचं जायचं. कुठले घराचे संस्कार आणि काय घेऊन बसलाय? आता बोला की म्हणा उंच नाकानं तिच्या आईबाला. लई मोठ्या तोंडानं बोलत होते. गेली का नाही पोरगी पळून? खरं तर असा संवाद नुकताच माझ्या ऐकण्यात आला आणि काही पालकांच्या मागणीस्तव खास आजचा हा व्हिडिओ बाळांनो तुमच्यासाठी केलेला आहे. नकळत्या वयात अजून स्वतःचं सुद्धा आणि ज्याच्या सोबत पळून जाणार आहोत त्याचं सुद्धा कर्तृत्व सिद्ध न झालेल्या वयात पळून जाण्याचा विचार करणाऱ्या मुलींनो, तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ. जेव्हा तुम्ही असा विचार करता आणि नुसता विचार करत नाही तर त्यावरती निर्णय घेऊन मोकळ्या होता, तेव्हा कधी विचार केलाय का ग की माघारी काय घडत असेल? काय होत असेल आपल्या घरातल्या आईवडिलांची अवस्था? काय होत असेल आपल्या लहान धाकट्या भावंडांची अवस्था? कसा बघत असेल समाज आपल्या आईवडिलांकडे? आणि हे पण जाऊ द्यात, याही पुढे जाऊन जेव्हा नकळत्या वयात तुम्ही असं पाऊल टाकता, आंधळेपणानं या आकर्षणाला प्रेम समजून तुम्ही पळून जाऊन लग्न करता, पण जेव्हा खरी बाजू लक्षात येते तेव्हा तुमच्याच आयुष्याची फरफट होते ग बाळांनो. या गोष्टींचा विचार कुठेतरी करणं गरजेचं आहे. म्हणून खास काही पालकांच्या आग्रहास्तव आजचा हा व्हिडिओ करते. ज्या पालकांनी मला हा आग्रह केला त्यांना विनंती, हा व्हिडिओ आपण सुद्धा नक्की पहा आणि हो, सगळ्याच मुलींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आपल्या या चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल, स्टोरी टेलिंग, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी निगडीत असे व्हिडिओ पोस्ट करत असतो. तर एक समाजातला एक भान म्हणून, समाजातली एक व्यक्ती म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण समाजामध्ये दिसणाऱ्या काही गोष्टींवर आपण आपल्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करावा. एक शिक्षिका, एक समुपदेशक, एक अनाउन्सर या नात्यानं आज मी आपल्याशी याबद्दल हितगुज करणार आहे. यातली काही मतं तुम्हाला जर पटली नाहीत तर नक्कीच मला कोणती मतं पटली नाहीत ती सुद्धा कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ करण्यापाठीमागची कळकळ सुद्धा हीच की आपल्या मुलींचं पाऊल जर घसरणार असेल तर ते सावरावं. बाळांनो, मला तुमची मैत्रीण समजा आणि एका मैत्रीच्या नात्यानं जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे ती एका मैत्रिणीच्या आणि आई रूपातल्या मैत्रिणीच्या मी या स्वरूपामधून तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नुकतीच घटना एक कानावर आली. अजाण वयातली, कोवळ्या वयाची मुलगी एका नकळत्या वयातल्या मुलाबरोबर पळून गेली. दुसऱ्या दिवशी हाहाकार उडाला घरात, सगळीकडे गावभर सगळे चर्चा सुरू झाली. अमक्याची मुलगी पळून गेली, अमक्याची मुलगी पळून गेली, अमक्याच्या मुलाबरोबर पळून गेली. पळून जाताना तुम्ही बाळांनो फक्त स्वतःचा विचार केलात का? मागे काय घडेल याचा विचार केलात का? अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा ते घर असंख्य अशा प्रश्नांनी घेरलं जातं. अखंड ताणतणावामध्ये येतं. आई वडिलांना कुठं तोंड दाखवायला जागा राहत नाही. आई वडिलांच्या संस्कारावरती समाज बोट दाखवतो. आई वडिलांनी तुम्हाला काय वळण लावलं याकडे समाज बोट दाखवतो. शिक्षकांकडे बोट दाखवतो. हेच शिकवलं का शिक्षकांनी? म्हणून असं कुठेही न शिकवणाऱ्या शिक्षकांवर सुद्धा गालबोट लागलं जातं. तुम्ही ज्या शाळेत शिकता ती शाळा बदनाम होते. ज्या घरात राहता ते आई वडील बदनाम होतात. आणि एवढं करून काय मिळतं? क्षणिक असं सुख. जेव्हा हे आंधळं प्रेम, हे प्रेम आंधळं होतं हे कळतं ना बाळांनो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आधी स्वतःला सिद्ध करा. कर्तृत्वानं स्वतःच्या पावलावरती उभं राहा. ज्या मुलाच्या सोबत तुम्ही पळून जायचा विचार करताय तो मुलगा तरी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावर उभा आहे का? तो तुमचं रक्षण करण्या इतका सक्षम आहे का याचा विचार करा. जेव्हा घरातून अशा मुली किंवा मुलं पळून जातात तेव्हा त्यांच्या लहान धाकट्या भावंडांचं शिक्षण, त्यांची लग्न यामध्ये असंख्य अशा अडचणी येतात. आजही समाजामध्ये अजूनही फारसा सुधारित विचार न करणारी मानसिकता आपल्याला दिसते. त्यामुळे भावकीमध्ये आई वडिलांचं नाक कापलं जातं. भावकीत आई वडिलांनी कसं तोंड दाखवायचं हा खूप मोठा प्रश्न त्या निष्पाप आई वडिलांवर, तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या आई वडिलांवरती येतो. बाळांनो, तुम्हाला माझी खरंच हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्ही सुद्धा जर अशा काही विचारामध्ये असाल तर हे पाऊल आत्ताच थांबवा. आई वडिलांशी मैत्री करा.
तुमच्या करिअरशी मैत्री करा, तुमच्या अभ्यासाशी मैत्री करा, स्वतःला सिद्ध करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तेव्हा तुम्हाला हक्क आहे आई वडिलांकडे हट्ट करण्याचा, तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न लावून देण्याचा. पण बाळांनो, अजाणत्या वयामध्ये असा विचार मुळीच करू नका. आयुष्यात सैराट होणं सोपं आहे, पण हे सैराट झाल्यानंतर आयुष्याचं होणारं वाळवंट सावरणं ते मात्र खूप अवघड आहे. त्यामुळं तुम्ही पडण्यापूर्वीच तुम्हाला सावरण्याची जबाबदारी एक शिक्षिका म्हणून, एक आई म्हणून माझ्यावरती आहे असं मला वाटतं. म्हणून या विचारांचा हा डिव्हाइन टच तुम्हाला देण्याचा हा प्रयत्न या व्हिडिओमधून मी करते. बाळांनो, तुम्ही जेव्हा असं पाऊल टाकता ना, तेव्हा सगळ्यात मोठी एक गोष्ट तुम्ही दुरावता, ती म्हणजे आपल्या आईवडिलांचा विश्वास गमावता. अरे, तुम्ही त्यांचा रुबाब असता, तुम्ही म्हणजे त्यांची कॉलर टाईट असता. पण जेव्हा एखाद्या घरातली मुलगी पळून जाते तेव्हा तुम्ही त्या मुलीच्या बापाचं चित्र, त्या मुलीच्या आईचं चित्र डोळ्यासमोर उभा करा. त्यांची मान वर होत नाही का बाळांनो? त्यांची नजर ताठ नजरेने, ती भावकीत पै पाहुण्यांमध्ये कोणाला ताठ नजरेने नाहीत नजर देऊ शकत. त्यांचा रुबाब तुम्ही घालवता, त्यांचा विश्वास तुम्ही मोडता. आणि एवढा विश्वास मोडून काय मिळतं? क्वचितच काहीच जोड्या अशा आहेत की ज्या यशस्वी होतात. पण आयुष्याचं वाळवंट करून घेण्यापेक्षा बाळांनो, आत्ताच सावरा. तुम्ही सुद्धा, तुमच्यापैकी जर कोणी मुली या विचारामध्ये असतील तर तुम्हाला एक आई म्हणून, एक मैत्रीण म्हणून माझी खरंच कळकळीची विनंती आहे बाळांनो, आधी शिका, आधी स्वतःला सिद्ध करा. तुमच्या मनात असे विचार येत असतील तर आई वडिलांच्या पाया पडून त्यांची माफी मागा. पाऊल घसरण्यापूर्वी सावरणं खूप सोपं आहे. आणि हे सावरण्याचा डिव्हाइन टच तुम्हाला मिळावा यासाठीच हा व्हिडिओ कळकळीने तुमच्यापर्यंत पोहोचवते. यामध्ये माझं काही चुकलं असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल तर नक्कीच मला अगदी खडसावून सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. मैत्रिणींनो, तुमचं आयुष्य सावरण्याचा एक डिव्हाइन टच परमेश्वराने तुम्हाला द्यावा, तुमच्या विचारांनी तुम्हाला द्यावा. याच विचारासह आजच्या व्हिडिओमध्ये रजा घेऊया. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.